टाइपरायटर एकेकाळी खासगी किंवा सरकारी ऑफिसमध्ये हमखास दिसणारी वस्तू म्हणजे टाइपरायटर। मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतशी टाइपरायटरची जागा कॉम्प्युटरने घेतली। त्यामुळे टाइपरायटर दिसेनासा झाला आणि आता तर सरकारने टंकलेखनाची परीक्षा देखील बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे टाइपरायटरचा प्रवास वस्तू संग्रहालयाच्या दिशेने सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही। डोक्यात घर करून बसणारा टायपिंग मशीनचा हा खडखडाट आता इतिहास जमा होणार आहे। किंवा टाइपरायटरला सुद्धा आडगळीच्या खोलीत किंवा एखाद्या वस्तू संग्रहालयात जागा मिळणार हे निश्चित। कारण टंकलेखनाची परीक्षा कायमची बंद करायचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। 15 जून ते 19 जून पर्यंत होणारी ही परीक्षा राज्यातली शेवटची टंकलेखनाची परीक्षा असेल। ज्याला आपण टायपिंग परीक्षा म्हणतो, टंकलेखन म्हणतो, ही येत्या काही काळात बंद होणार आहे भविष्यात। आणि त्याऐवजी संगणक टायपिंग, ज्याला TBC एक्झाम म्हणतो आपण, GCC आणि TBC, ही सुरू होणार आहे। एक परीक्षा सुद्धा झालेली आहे, त्यावर कल वाढतो आहे। माझं असं मत पडतं की कम्प्युटर आता तंत्रज्ञान वाढत आहे, त्यामुळे कम्प्युटरचा व्हायला पाहिजे। यामध्ये टंकलेखन हद्दपार करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। गोऱ्या साहेबांनी भारताला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या त्यापैकी एक म्हणजे हा टाइपरायटर। इंग्रज भारत सोडून गेले, मात्र टाइपरायटरनी स्वतंत्र भारताच्या प्रत्येक सरकारी कार्यालयात आपलं स्थान अढळ केलं। 1860 मध्ये याचा पहिला टाइपरायटर आला, व्यवस्थित चांगला असं म्हटलं जातं। पण त्याच्या आधी 1852 पासनं टाइपरायटर आला, पण त्यातनं तो अगदी इतका चांगला नव्हता, म्हणजे अगदी वापरण्या इतका। तर त्यामध्ये बरेच बदल होत गेले। तर असं म्हणतात की त्यामध्ये साधारणतः 55 ते 57 वेळा बदल झाले। तलाठ्याच्या कार्यालयापासून ते सुप्रीम कोर्टाच्या दालनापर्यंत सरकारी दरबारात पाऊल ठेवणाऱ्यांचं टाइपरायटरच्या खडखडाटानंच स्वागत व्हायचं। त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक जण न चुकता टायपिंगचा क्लास लावायचा। आज आम्ही जेव्हा तो काळ आठवतो, त्यावेळेस माझ्याकडे टाइपरायटरला टायपिंग शिकण्यासाठी, टंकलेखन शिकण्यासाठी 250, 300 विद्यार्थी राहायचे। समोर सायकलींच्या रांगा लागायच्या। ते दृश्य एक वेगळंच होतं। आता तसं राहिलेलं नाही। पण म्हणतात ना, कालाय तस्मै नमः। 80च्या दशकात भारतात कम्प्युटरचं आगमन झालं। खरं तर टाइपरायटरसह अनेक कालबाह्य यंत्रांच्या अस्ताची ती सुरुवात होती। जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी माणूस आता कम्प्युटरवर अवलंबून आहे। अशा परिस्थितीत टाइपरायटरचा हँडल डाऊन करून ठेवणं अपरिहार्य होतं। महाराष्ट्र सरकारनं टंकलेखन परीक्षेला ठोकलेला रामराम त्याचंच द्योतक म्हणायला हवं। बदल आणि प्रगती हा विश्वाचा नियमच आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आज टंकलेखनाच्या जागी संपूर्ण संगणकीकरणाकडे आपण वळतो आहोत। मात्र तरीही हेही तेवढंच नक्की आहे की या युगामध्ये पदार्पण करताना सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेतील अनेक लोकांचा भावनिक संबंध, अनेक स्मृती या आजही टंकलेखनाशी जोडलेल्या आहेत। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर।